मागील भागात शिवण्या तिच्या रूममध्ये होती, पण अचानक असा ओरडण्याचा आवाज ऐकून ती घाबरली. म्हणजे तिला किंचित आधीचे आठवत होते की कोणीतरी तिला असाच आवाज द्यायचे आणि ती घाबरून त्यांच्यासमोर येऊन उभी राहायची. "हे बघ, लवकर खाली ये, नाहीतर परिणाम चांगले होणार नाही." त्यांचा चढलेला आवाज ऐकून अभि मामीवर ओरडतो, "आवाज खाली, हे घर माझं आहे." यावर मामी विचित्रपणे हसतात. तोच शिवण्या रूममधून घाबरत बाहेर येते की लीलाबाई रागाने तिचा हात पकडतात. तिचा हात एवढा घट्ट पकडला होता की तिला त्रास होत होता. तिला होणारा त्रास बघून अभि आणि मामा पुढे येतच होते की लीलाबाईंनी त्यांच्या पर्समधून एक चाकू बाहेर काढला आणि तिच्या मानेजवळ पकडला. "खबरदार पुढे आलात तर काय होईल हे तुम्हाला चांगलेच माहिती आहे." शिवण्या तर घाबरून रडत होती. "काय होतंय? या बाई कोण आहे आणि त्यांनी मला का असे पकडले आहे?" तिला काहीही कळत नव्हते. अभि पण शिवण्याच्या काळजीने मामींना विनवणी करत होता, "माझ्या शिवण्याला सोडा म्हणून." गार्ड्स असून पण काहीही करू शकत नव्हते, कारण शिवण्याला काहीही होऊ नये एवढंच सगळ्यांना वाटत होते. लीलाबाई त्या दोघांकडे पाहत, "तुमचा जीव की प्राण आहे नाही, आता बघा तिच्यासोबत मी काय करते." त्या कुणाला तरी फोन करतात. तशा बाहेरून 4-5 व्यक्ती आत येतात. "या मुलीला कारमध्ये घेऊन जा." "मी आलेच." त्या व्यक्ती शिवण्याला घेऊन जातात. शिवण्या जात असताना अभि आणि मामांना असे वाटत होते त्यांच्या शरीरातून त्यांचा जीव काढून घेऊन जात आहे म्हणून. लीलाबाई त्या दोघांकडे पाहत, "खूप जपले ना तिला, आता बस झाले." नारायणराव लीलाबाईंवर आवाज चढवून बोलतात, "का त्रास देते माझ्या शिवला, हे तुम्ही न बोललेलंच बरं." आणि त्या पण तावातावाने तिथून निघून जातात. अभि पण त्यांच्या मागे पळतच जातो की त्याला कुणाचा तरी फोन येतो. "जॉन, मी जे सांगतो ते ऐक." आणि अभि त्याला सांगायला लागतो. "येस सर." बोलून जॉन फोन ठेवतो की एक अननोन नंबरवरून अभिला फोन येत असतो. पण अभि फोन घेत नाही. त्याच नंबरवरून व्हिडिओ कॉल येतो. अभि वैतागत तो फोन घेतो आणि समोरचा व्हिडिओ बघून शॉक होतो. आता पुढे अभि फोन घेतो आणि समोरील व्हिडिओ बघून शॉक होतो, कारण समोर समीर, संजना आणि नकुलला बांधून ठेवलेले होते. तो काही बोलायच्या आत फोन कट होतो. अभिचे तर डोकं चालायचे बंद होते. पण तो जे काही करणार होता ते शांततेत करणार होता, कारण एकीकडे त्याचा जीव की प्राण त्याची बायको, तर दुसरीकडे त्याची लाडाची भाऊ बहीण. तो एक दीर्घ श्वास घेतो आणि जॉनला फोन करून सांगतो, "जॉन, तू समीर, संजना आणि नकुल कुठे आहे ते शोध. मी शिवण्याला बघतो." तोच मामा पण खाली येतात आणि ते अभिसोबत जायला निघतात. अभि विचार करत असतो की शिवण्याला कुठे शोधू आणि त्याला काहीतरी आठवते. तो खूनची स्माईल करून कारमध्ये बसतो. मामा पण बसतात. तो टॅब ओपन करून त्यात काहीतरी करतो आणि त्याला कळते शिवण्या कुठे आहे ते. मामा त्याच्याकडे पाहत, "अभि, शिवण्या." "मामा, मला माहिती आहे शिवण्या कुठे आहे. मी शिवण्याच्या हातात एक ब्रेसलेट घातले आहे. त्या ब्रेसलेटवरून आपल्याला शिवण्याचे लोकेशन कळेल." इकडे जॉनला पण कळते की समीर, संजना आणि नकुल कुठे आहे आणि तो गार्ड्सला घेऊन तिथे पोहोचतो. अगदी सावधगिरीने आत प्रवेश करतो तर समोर तनुजा चेअरवर बसलेली दिसते. पण तिला चाहूल लागताच ती तिथून पळण्याचा प्रयत्न करणार की तिला जॉन पकडतो. बाकी गार्ड्स समीर, संजना आणि नकुलला सोडवतात. जॉन गार्ड्सकडे पाहत, "या तिघांना बंगलोवर सुखरूप घेऊन जा." तसे गार्ड्स त्यांना घेऊन निघून जातात.
इकडे जॉन अभिला फोन करून सांगतो, आम्ही समीर, संजना आणि नकुलला सोडवले आहे. त्यांना तनुजाने किडनॅप केले होते. तनुजाचे नाव ऐकून अभि आणि मामा एकमेकांकडे पाहतात. मामांना तर विश्वासच बसत नव्हता की तनुजा आणि लीलाबाई अशा वागतील म्हणून. तनुजाला घेऊन आपल्या नेहमीच्या जागेवर जा, एवढं बोलून अभि फोन ठेवतो. नारायणराव तर शांत असतात, काहीही बोलत नाही. इकडे अभिला शिवण्याचे लोकेशन जवळच दिसत होते. त्यांची गाडी थांबलेली दिसत होती. अभि पण काही अंतरावर गाडी थांबवतो. समोरच्या गाडीत काहीही हालचाल दिसत नव्हती. कशी दिसणार? कारण लीलाबाई त्या गाडीच्या खाली उतरल्या होत्या आणि लांबून हे सगळं पाहत होत्या. त्या गाडीत फक्त शिवण्या होती. तिचे हातपाय, तोंडाला पट्टी बांधली होती आणि सीटवर आडवी झोपलेली होती. अभि समोर पाहत, मामा लोकेशन तर समोरच्या कारचे दाखवत आहे. आणि अभि समोर पाहतो तर समोरून 2 ट्रक भरधाव वेगाने येत असतात. अभिला मागचा प्रसंग आठवतो आणि तो वेळ वाया न घालवता खाली उतरतो आणि पळतच कारजवळ जातो. घाईघाईमध्ये शिवण्याला बाहेर ओढून घेतो की तोच शिवण्या असलेल्या कारला त्या दोन्ही ट्रक धडकतात. ते सगळं एवढं भीषण असतात की काही वेळासाठी अभि, शिवण्या, मामा, लांबून पाहत असलेल्या मामी त्यांच्या कानात विशिष्ट प्रकारचा आवाज येत असतो. पण या सगळ्यात शिवण्या सुखरूप होती याचा आनंद अभि आणि मामांना होतो. लीलाबाई तिथून जाणार की त्यांच्या तोंडावर कुणीतरी रुमाल ठेवतं आणि त्या रुमालावर असलेल्या लिक्विडने लीलाबाई चक्कर येऊन खाली पडतात. त्यांना काही व्यक्ती उचलून कारमध्ये घेऊन जातात. इकडे अभि शिवण्याला मिठीत घेऊन रडत असतो. त्याची शोना ठीक आहे हेच त्याच्यासाठी खूप होते. अभि, शिवण्याचे हातपाय सोड आधी. मामांचा आवाज ऐकून अभि भानावर येतो आणि तिच्या तोंडाला बांधलेला रुमाल आणि हातपाय सोडतो आणि पुन्हा तिला मिठीत कवटाळून घेतो. अभि, शिवण्या इथे सेफ्टी नाहीये, आपण तिला फ्लॅटला घेऊन जाऊया. हो. आणि अभि शिवण्याला उचलून घेतो. मामा आणि अभि तिला घेऊन फ्लॅटला पोहोचतात. अभि तिला घेऊन रूममध्ये जातो आणि पुन्हा मिठीत कवटाळून घेतो. मामा पण काही वेळासाठी त्या दोघांना एकटे सोडतात. ते त्यांच्या फ्लॅटला निघून जातात. त्यांना तर अजून पण विश्वास बसत नव्हता की लीलाबाई असं वागू शकतात म्हणून. म्हणजे त्यांना माहिती होते लीलाबाई शिवण्याचा राग करतात, पण एवढा राग करतात की त्या तिला मला तर विचारही करवला जात नाहीये. तनुजाला तर जॉनने पकडले होते, पण लीलाबाईंना कुणी पकडले हे मात्र कळाले नव्हते. या घटनेला 1 आठवडा होऊन गेला. या 1 आठवड्यात अभिने शिवण्याला एका मिनिटासाठी पण सोडले नव्हते. तनुजाबद्दल जॉन अभिला फोन करायचा, पण अभिने तिथे जायचे पण टाळले होते. त्याला फक्त त्याच्या शोनाजवळ थांबायचे होते, कारण मागच्या काही दिवसांमध्ये तिच्यावर बरीच संकटे येऊन गेली होती. आता शिवण्या पण त्या प्रकारातून सावरली होती. सकाळी सकाळी शिवण्याला जाग येते आणि तिला समोर अभिचा चेहरा दिसतो. झोपमध्ये तो खूप हँडसम दिसत होता. ती तर काही वेळ त्यालाच पाहण्यात हरवते. तिच्या चुळबुळ करण्यामुळे अभिला जाग आली होती, पण तो डोळे मिटून पडून होता. काही वेळाने तिच्या लक्षात येते, रात्री ते दोघे लुडो खेळत होते. ती गोंधळून उठून बसते. ते मी अभिसोबत अशी कशी झोपले? ती जे बोलत होती ते अभिला ऐकू येत होते आणि हसायला पण येत होते, पण तो शांत पडून होता. ती उठून जाणार की अभि तिचा हात पकडून जवळ ओढतो. त्याने असे अचानक
जवळ ओढल्याने ती गोंधळते, पण त्याचे असे जवळ ओढणे तिला आवडलेही होते. ती लाजून तिची नजर खाली घेते. अभि मात्र तिच्या शोल्डरवर त्याचा चेहरा घुसळतो आणि त्याच्या तशा करण्याने शिवण्याच्या अंगात गोड शिरशिरी येते. त्याच्या अशा जवळ घेण्याने तिचे हार्टबीट्स खूप वाढले होते. ते ती कंट्रोल करायचा प्रयत्न करत होती. ती एक दीर्घ श्वास घेते. "ते मी काही विचारले तर सांगाल मला?" तो त्याची मिठी घट्ट करत म्हणतो. ती अजून पण शांत असते, काहीही बोलत नसते. कशी बोलणार ना, कारण अभि तिच्या एवढ्या जवळ होता की काय बोलायचे हे पण तिला सुचत नव्हते. अभि तिच्या मानेवरून ओठ फिरवत, "शिवण्या, बोल ना." ते म्हणजे तुम्ही असे माझ्या जवळ." एवढं बोलून ती तिचे डोळे बंद करून घेते. अभि मात्र तिच्या चेहऱ्याकडे पाहत हसत असतो, कारण हे विचारत असताना खूप लाजली होती आणि तिचे असे विचारणे साहजिक होते. कारण तिला अजूनही मागचे काहीही आठवत नव्हते. डोळे बंद असले तरी ती खूप क्यूट दिसत होती. त्यात तो जवळ असल्यामुळे हृदयाची धडधड वाढली होती. त्यात त्याचे लक्ष तिच्या लालचुटूक ओठांकडे जाते आणि तो तर जणू हरवतोच, कारण आज खूप दिवसानंतर ते दोघं असे जवळ आले होते आणि त्यात शिवण्याने त्याला विचारले पण होते की तुम्ही असे माझ्याजवळ. तो तिच्या नाकावर नाक घासून बोलतो, "तुला खरंच कळत नाही की मी तुझ्या जवळ." आणि तो ओठ दाबून गालातल्या गालात हसत असतो. तशी ती गोंधळून डोळे उघडते आणि तिच्या चेहऱ्याच्या अगदीच समोर त्याचा चेहरा तिला दिसतो. तशी ती लाजून तिचा चेहरा दुसरीकडे वळवते. तो मात्र तिच्या गालावरून एक बोट फिरवत, "काय झाले शिवण्या?" त्याला समजले होते ती लाजत आहे म्हणून. तो पण तिला मुद्दामून त्रास देत असतो. शेवटी न राहून ती विचारतेच, "ते म्हणजे तुम्ही असे माझ्या जवळ." तो पण तिच्या डोळ्यात पाहत, "का माझे असे जवळ येणे नाही आवडत का तुला?" त्याने हे विचारताच तिचा चेहरा गुलाबी होतो आणि ती गालातल्या गालात हसते. "सांग ना, माझे असे जवळ येणे नाही आवडत का तुला?" तो मुद्दाम तिला विचारत असतो. त्याच्या प्रश्नाचे उत्तर शिवण्याच्या मनात तर होते, पण ओठांवर येत नव्हते. तिला मागच्या काही महिन्यातील त्यांचे काही क्षण आठवतात. अभि तिच्या जवळ आला की तिला किती भारी वाटायचे, तिची किती काळजी घ्यायचा, सगळं काही तिला आठवत होते. जवळजवळ 6 महिने ते सोबत राहत होते, पण या 6 महिन्यात अभि कधीच तिच्या एवढ्या जवळ आला नव्हता जेवढा आज आला होता. आणि त्याचे हे जवळ येणे तिला पण खूप आवडले होते, पण सांगायला लाजत होती. "ते मला उठायचे आहे." अभि हसतच तिच्यावरून बाजूला होतो. ती उठून बसते. तो पण तिच्या शेजारी बसतो आणि तिच्या शोल्डरवर हात ठेवून तिला जवळ ओढतो. न राहून ती बोलतेच, "मी काही विचारले तर सांगाल मला?" "हो सांगेल, पण तू आधी विचार तर." ते तुम्हाला गर्लफ्रेंड आहे का?" तिच्या विचारण्याचे त्याला हसू येते. तो तिच्या डोक्याला हलकंच त्याचे डोकं मारत, "मला गर्लफ्रेंड नाही, पण एक बायको आहे." ती उठून उभी राहत, "काय? तुम्हाला बायको आहे? म्हणजे तुमचे लग्न झाले आहे?" तो पण हसत उठून उभा राहत, माझे लग्न झाले आहे." आणि तो तिच्या डोळ्यात पाहत, "माझे माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे." ती पुन्हा बाजूला होत, "काय? खरंच तुमचे लग्न झाले आहे आणि तुमचे तुमच्या बायकोवर खूप प्रेम आहे?" "हो." तो हसतच बोलतो, पण इकडे शिवण्याच्या गालावर अश्रू ओघळायला सुरुवात होते. खूप वाईट वाटत होते तिला की अभिचे लग्न झाले आहे आणि त्याचे त्याच्या बायकोवर खूप प्रेम आहे. "काय झाले शिवण्या?" अभि तिला विचारतो. ती पटकन तिचे अश्रू पुसते. "ते मला कॉलेजला जायला लेट होतंय." आणि ती जाणार की अभि तिचा हात पकडून
तिला जवळ ओढतो. ती मात्र त्याच्या हातातून हात सोडवण्याचा प्रयत्न करत असते. "ते सोडा, मला लेट होतंय." तो तिच्या चीनला पकडून तिचा चेहरा वर करतो आणि तिच्या डोळ्यात पाहत तिला विचारतो, "काय झाले?" ती मान हलवून, "नाही, काही नाही झाले." ती त्याच्यापासून लांब होणार की अभिने तिला अजून जवळ ओढले. त्याच्या अशा करण्याने ती गोंधळून त्याच्याकडे पाहत होती. तिच्या मनात एकच प्रश्न होता की अभिचे लग्न झाले आहे तर मला का असे जवळ घेत आहे म्हणून. त्याने तिला घट्ट मिठी मारली आणि तिच्या केसांवरून प्रेमाने तो हात फिरवू लागला. त्याने अशी मिठी मारताच ती पण तिची मिठी घट्ट करते. तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत, "तुझ्या मनात हाच प्रश्न आहे ना की माझे लग्न झाले आहे हे मी तुला सांगितले नाही." तशी ती मिठीतून बाजूला होते आणि त्याच्या डोळ्यात पाहत हो म्हणून मान हलवते. तो तिचे हात हातात घेत, "त्याला काही कारणे आहेत शिवन्या. योग्य वेळ आली की मी तुला सगळं काही सांगणार होतो. म्हणजे मी तुला आताही सांगू शकतो पण." आणि तो बोलायचा थांबतो. "पण काय अभि?" ती त्याला विचारते. "मला भीती वाटते." "कसली भीती?" यावर अभि काहीही बोलत नाही. "आता का बोलत नाहीये अभि? का सांगितले नाही की तुमचे लग्न झाले आहे म्हणून?" ती त्याच्यावर रागावत बोलत असते. तो तिला समजावत, "हे बघ, योग्य वेळ आली की मी तुला सांगणार होतो शिवन्या. प्लीज आता तू मला समजून घ्यावं एवढीच अपेक्षा आहे माझी. आता योग्य वेळ आली आहे. मग लपवून काय मिळणार? त्यापेक्षा जे काही आहे ते सांगा तुम्ही मला." तिला घाबरलेलं आणि गोंधळलेलं बघून अभि एक दीर्घ श्वास घेऊन तिच्या समोर येऊन उभा राहतो. ती फक्त त्याच्याकडे पाहत होती कारण मागच्या 4 महिन्यापासून अभि तिला आवडायला लागला होता. खूप प्रेम करायला लागली होती ती त्याच्यावर. पण तिने ही गोष्ट कधीच त्याला सांगितली नाही. सगळं काही आठवत होते तिला आणि ते आठवत असताना अभिचे बोलणे पण आठवते की त्याचे लग्न झाले आहे म्हणून. आणि ते आठवताच तिच्या डोळ्यात टचकन पाणी येते. तिला सहनच होत नव्हते की अभिचे लग्न झाले आहे म्हणून. तो तिला मिठीत घेत, "शिवन्या, जास्त विचार करू नकोस. मी सगळं काही सांगेल तुला. पण मला थोडा वेळ दे प्लीज." ती स्वतःला सावरते आणि त्याच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत, "ते तुमचे लग्न झाले आहे ना? तर ते तुमच्या बायकोचे नाव काय आहे?" तिचे बोलणे ऐकून तो मनातच हसतो. काय वेळ आली होती त्याच्यावर. त्याची बायकोच नाव विचारत होती. तो तिचा चेहरा ओंजळीत घेऊन तिच्या डोळ्यात खोलवर पाहत बोलतो, "मी तुला माझ्या बायकोबद्दल सगळं काही सांगेल पण आता नाही. प्लीज तू समजून घे." आणि तो तिच्या कपाळावर दीर्घ किस करतो. शिवण्याला तर त्याचे वागणे कळतच नव्हते. त्याचे लग्न झाले आहे असं ते म्हणतात. मग माझ्याजवळ आणि हे काय होते आता? त्यांनी माझ्या कपाळावर ओठ टेकवले. ती पूर्णपणे गोंधळलेली होती. तो तिच्या गालावर टॅप करत, "शिवन्या, जा जाऊन फ्रेश हो. नलू मावशी आल्या असतील. चल ब्रेकफास्ट करूया." आणि तो फ्रेश व्हायला निघून जातो. तो बाहेर येताच शिवन्या फ्रेश व्हायला जाते. ते दोघं मिळून ब्रेकफास्ट करत असतात. तसे रोज ते एकमेकांशी गप्पा मारत ब्रेकफास्ट करत होते. पण आज दोन्ही पण शांत असतात. काहीही बोलत नाही. ब्रेकफास्ट झाल्यानंतर अभि त्याचे लॅपटॉप घेऊन स्टडी रूममध्ये निघून जातो. इकडे मात्र शिवन्या विचार करत होती, खरंच अभिचे लग्न झाले आहे का? तोच नलू मावशी तिच्या रूममध्ये येतात. मावशी तिची रूम क्लीन करत असतात. ती मावशींकडे पाहत, "मी विचारू का मावशींना? काय वाटते? शिवन्या मावशींना अभिच्या बायकोबद्दल विचारेल का?" बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर
आठवणीने हाईप पण करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.